नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला फुल सलवारची कटिंग दाखवणार आहे. आपल्याला सर्वप्रथम फुल सलवारचे त्याचे मेजरमेंट घ्यायचे. आपल्याला हे मापाला आलेला आहे ड्रेस कस्टमरचं. हे 2.5 मीटरचं आपल्याला फॅब्रिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फुल सलवार कटिंग करायची आहे आणि स्टिचिंग करायची आहे. तर सर्वात आधी आपण मेजरमेंट पाहू. सर्वात आधी याची उंची मोजून घ्यायची आहे. हे नेफ्याच्या हाईट पासून समजा जिथून सीमट आपण घेतात ना त्या साईड पासून आपल्याला हे खालच्या साईड पर्यंत बॉटम पर्यंत मोजून घ्यायचं आहे. 34 आहे. 34 ही उंची आपल्याला लिहून घ्यायची आहे. इथे किती वाढवायचं आहे मी तुम्हाला हे पुढे सांगेन. हे बॉटम मोजून घ्यायचं आहे. बॉटम 6 इंच आहे. बॉटम 6 इंच घ्यायचं आहे. पुढे किती वाढवायचं आहे ते पण सांगेन. हे नेफा रुंदी आपल्याला पाहायची आहे. नेफा रुंदी आपली 20 आहे. 20 घ्यायची तर नेफा रुंदी. नेफा उंची घ्यायची आहे. नेफा उंची 7 आहे. नेफा उंची 7. मॅनी हे इथून खालीपर्यंत मोजायचे. ह्या शिलाईच्या जॉईंट पासून खाली 10.5 इंचाचा मॅनी आहे. हे झालं पूर्ण सलवारचे मेजरमेंट. आता याच्यामध्ये किती वाढवायचं आहे मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी उंचीमध्ये नेफ्यामध्ये आपल्याला शिवतावेळेस अर्धा इंच लागतंय. आणि खाली आपल्याला बॉटम समजा बक्रम 3 इंचाचा 2 इंचाचा 1.5 इंचाचा जसा लावायचा आहे त्या हिशोबाने खाली वाढवायचा आहे. 34.5 आपल्याला हे उंची घ्यायची आहे. पुढे खालच्या साईडला 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची आहे. खालच्या साईडला बक्रम साठी मी 1.25 इंचाचे लावते तर 2 इंच समोर खालच्या साईडला वाढवायचा आहे. बॉटम 6 आहे. 6 आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिन 1.5 इंच वाढवायचं आहे. 6 आहे तर 1.5 इंच वाढवल्यावर किती 7.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे बॉटम. नेफा उंची मध्ये खालच्या साईडला शिवायला अर्धा इंच, वरच्या साईडला नाड्याची पट्टी करायला 1 इंच, मध्ये फोल्डिंग अर्धा इंच. सगळं टोटल तुम्हाला किती लागते ते बघायचंय. खालच्या साईडला अर्धा, वरच्या साईडला 1.5, टोटल 2 इंच वाढवावं लागेल. नेफा उंचीमध्ये. नेफा रुंदीमध्ये मधल्या साईडने जे गॅप आपण शिवतो ते आपल्याला 1 इंच आणि जे जॉईंट असेल त्याच्यामध्ये ते पाहून ते पण वाढून घ्यायचं आहे. सहसा तर आपल्याला 1.5 इंचाचं हे पाहिजे. आणि नेफ्यामध्ये जॉईंट असेल तर त्याचे पुन्हा मी वाढून जे पण आहे ते दाखवते. मॅनीमध्ये आपल्याला खालच्या साईडला 1 इंच माया ठेवायची आहे. हे झालं पूर्ण मेजरमेंट. आपल्याला आता ह्याची घडी कशी टाकायची आहे, माप कसे घ्यायचे आहे ते मी दाखवते तुम्हाला. हे 2.5 मीटरचा कापड आहे. 2.5 मीटर मध्ये आपल्याला हे कशा प्रकारे घडी टाकायची आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे 2.5 मीटर कापड आहे. तर याला आपल्याला 4 फोल्ड घडी टाकायची आहे. हे डबल लेअरचे आहे. याला 4 फोल्ड मध्ये घ्यायचे आहे. फोर फोल्ड मध्ये अशा प्रकारे घडी टाकून घ्यायची आहे. बॅक साइड आपल्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि ओपन साइड तिकडल्या साईडला. सर्वात आधी आपली उंची मोजून घ्यायची आहे. उंची 34 आहे. 34 इन हाफ. 34 इन हाफ ही आपल्याला ही उंची घ्यायची आहे. (34 इन हाफ ही उंची घेतलेली आहे. खालच्या साईडला आपल्याला हे बॉटम घ्यायचं आहे. बॉटम 6 आहे. रेडी 6 वर मार्किंग करायची आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच ही मार्जिन घ्यायची आहे. आणि खालच्या साईडला जे आपल्याला बॉटम फोल्ड करायचा आहे
बकरम लावण्यासाठी त्याला 2 इंच हे वाढून घ्यायचं आहे. आणि परत हे अशा प्रकारे हे क्रॉस मध्ये आपल्याला खालच्या साईडला हे अशी क्रॉस मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला हे मॅनीचा भाग टाकायचा आहे. मॅनीचा भाग 10.5 आहे. आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे. तर हे 11.5 आपल्याला मॅनीचा भाग टाकायचा आहे. 11.5 वरती 12 इंच घेते मी. वरच्या साईडला पण मार्जिन लागेल. हे आणि हे आपल्याला मिळून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे क्रॉस मध्ये ह्याला मिळून घ्यायचं आहे. आणि हे राहिलेलं आपल्याला नेटाला घ्यायचं आहे कापड. हे झाली आता पूर्ण आपली ही कटिंग करून घ्यायची आहे. खालचं हे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं आहे. हे क्रॉस मध्ये असेल त्याला आपण हे पण छाटून घ्यायचं आहे. हे जॉईंट भाग आहे हे पण कट करायचं आहे. हे अशा प्रकारे हे पूर्ण हे बघा हे सलवारची आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला नेफा कट करायचा आहे. नेफाला आता आपल्याला अखंड कपडा पाहिजे ना, त्याच्यासाठी हे आधी हे जॉईंट मधला हे कट करून घ्यायचं आहे. हे 4 फोल्ड मध्ये घ्यायचं आहे. हे 4 फोल्ड मध्ये आपल्याला व्यवस्थित हे टाकून घ्यायचं आहे. याची आपल्याला एक्स्ट्राचे जे पण आहे हे लेवल करून घ्यायचं आहे सर्वात आधी. आपली नेफा उंची 7 आहे, तर 2 इंच आपल्याला हे घ्यायचं आहे. 7 इंच आहे तर 2 इंच म्हणलं तर आपल्याला 9 इंचाचा रेडी होते. 9 इंच. आणि हे नेफा आपल्या डबल वर आहे 20, तर आपल्याला 10 घ्यायचा आहे. 10 घ्यायचा आहे. परत आपल्याला हे 1.5 इंच जे वाढवायला सांगितलं होतं नाडापट्टीपाशी, अशा प्रकारे हे फिनिशिंगने हे जॉईंट करतात. किंवा आपल्याला हे जाड वगैरे झालं तर हे आपल्याला उठून वाढून घेता येते. त्या हिशोबाने हे एक्स्ट्रा कापड ठेवलेलं असतं. तर ह्यासाठी हे 1.5 इंचाचा आपण हे कपडा वाढवून ठेवलेला आहे. परत आता हे आपल्याला अखंड कपडा असला तर आपल्याला वाढवायची गरज नसली असती. आता हे आपल्याला अर्धा इंच इथे अजून वाढवून घ्यावं लागेल, कारण इथे माग हे 2 साईडला जॉईंट येणार आहे. तर अर्धा इंच परत वाढवून घ्यायचं आहे. हे 8 इंचाचा आपला जे पण आहे, हे 8 इंचाचा सॉरी 9 इंचाचा आहे हिची हाईट. इकडे 9 इंच जे पण आपण घेतलेलं आहे, 7च्या नंतर 2 इंच वाढून इकडे पण 9 इंच घेतलेलं आहे. आणि ह्याप्रमाणे हे स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे नेसायची ही कटिंग. हे तुम्हाला दाखवते सलवारला. आता अशा प्रकारे आपल्याला इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि वरच्या साईडला निघायचे.
एकदम अशा सोप्या पद्धतीने मी ही कटिंग दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणते अजून ब्लाऊज आणि ड्रेसचे कटिंग पाहायचे असतील तर कमेंट करा. मी त्याचा पण व्हिडिओ बनवून टाकते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता समजून जाईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.